आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या तपोवनमधील 1800 झाडं तोडण्याचं प्रकरण होतं। झाडं तोडल्याप्रकरणी आतापर्यंत 900 हरकती प्राप्त झालेल्या आहेत। हरकतींवरती आज जनसुनावणी पार पडणार आहे। साधुग्राम उभारणीसाठी 1800 झाडं तोडण्यात येणार आहेत। सरकारच्या निर्णयाला पर्यावरण प्रेमींनी विरोध केलाय। कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू महंतांची व्यवस्था करण्यासाठी काही झाडं तोडणं आवश्यक होती अशी भूमिका प्रशासनाची होती। आजच्या सुनावणीमध्ये नेमका काय निर्णय होतो याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय। कुठेही निसर्गाचा ऱ्हास होईल, कुणालाही निसर्गप्रेमींना फार वाईट वाटेल असं या ठिकाणी मी करणार नाही। पण कुंभमेळ्याच्या निमित्ताने हे साधुग्रामची जागा आहे, इथे साधूंची व्यवस्था आपल्याला करावीच लागेल आणि त्याचा दुसरा पर्याय आपल्याकडे नाहीच आहे आणि ही जागा साधुग्रामसाठी रिझर्व्ह आहे। काही वृक्षप्रेमी पर्यावरण प्रेमाच्या नावाखाली जे काही आंदोलन करतायत ते आंदोलन त्यांनी मागे घ्यावं, अन्यथा कुंभमेळ्याकरता जी मुख्य आखाड्यांची जागा आहे ती नेमकी त्याच जागी आहे आणि त्यामुळे सगळं व्यवधान हे उत्पन्न होईल आणि आखाड्यांना मूळ जागा राहणार नाही। तर मी पर्यावरण प्रेमींना या ठिकाणी आवाहन करतो की अशा पद्धतीचे जे आंदोलन आहेत ती आपण मागे घ्यावी